तर वळूया पुढील बातमीकडे। मनोज जरांगे पाटील 29 तारखेला निवडणूक लढवायची की आमदारांना पाडायचं याचा फैसला जाहीर करणार आहेत। त्यासाठी जरांगेंनी पुण्यातील सर्व मतदारसंघांवर लक्ष केंद्रित केलेलं आहे। पुण्यासाठी जरांगेंची काय आहे नेमकी रणनीती, पुण्यावर जरांगेंनी का विशेष लक्ष दिलेलं आहे, त्यांच्या या भूमिकेमुळे कुणाचं टेन्शन वाढलंय पाहूया या रिपोर्टमध्ये। जरांगेंची पुण्यात विधानसभेची तयारी। 8 मतदारसंघांचा अहवाल मागवला। 29 ऑगस्टच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष। मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील आता विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागलेत। राज्य सरकारने सगळे सोयरीची अधिसूचना जारी करून मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावं, अन्यथा सर्व आमदारांना पाडणार असा इशाराच जरांगेंनी दिलाय। यासाठी ते अंतरवाली सराटी येथे विधानसभेसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या मुलाखती देखील घेत आहेत। पुण्यातील विधानसभा मतदारसंघाचाही अहवाल मागवलाय। कोणत्या मतदारसंघात किती मतदार आहेत आणि मतदारसंघाची काय गणित आहेत ते जाणून घेतली जाणार आहेत। 29ला महाराष्ट्रातल्या समाजाची बैठक घेऊन ठरवणार आहेत काय करायचं। कारण एकदा जर मराठ्याने ठरवलं उभारायचं तर एकही सीट कोणाचंच निवडून येऊ देणार नाहीत मराठा। आम्हाला राजकारण नाही करायचं, त्याच्यामुळे पक्ष नाही, सगळे अपक्ष नाव ठेवावं लागेल। अपक्ष नाव आहे, कोणत्याच पक्षाचं नाही असं सामान्य। पुण्यात 11 ऑगस्ट रोजी जरांगेंच्या शांतता रॅलीत लाखो मराठा बांधव सहभागी झाले होते। यावेळी जरांगेंनी विधानसभा निवडणुकीत मराठा बांधव उमेदवार देऊ अशी घोषणा केली होती। त्यानुसार पुणे शहरातील 8 मतदारसंघाचा अहवाल त्यांनी मागवलाय। शिवाजीनगर, खडकवासला, कसबा, कोथरूड, वडगाव शेरी, हडपसर, पुणे कॅन्टोन्मेंट, पर्वती या मतदारसंघांचा समावेश आहे। लवकरच अहवालावर अभ्यास करून जरांगे पाटील उमेदवारांची निवड करू शकतात। पुण्यातील मतदारसंघाची सगळी गणितं जाणून घेतली जाणार आहेत। मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, पश्चिम विदर्भ आणि खानदेशातील 50 जागांवरही जरांगेंनी तयारी केली। मराठा आरक्षणासाठी जरांगेंनी उभारलेल्या आंदोलनाला 29 ऑगस्टला 1 वर्ष पूर्ण होते। त्यांनी जाहीर केल्याप्रमाणे या दिवशी जरांगे काय राजकीय निर्णय घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। लोकसभेत 23 उमेदवारांना पाडल्याचा दावा करत जरांगेंनी भुजबळ, धनंजय मुंडे आणि गिरीश महाजनांसह राज्यातल्या 113 आमदारांना पाडण्याचा इशारा दिलाय। लोकसभेचा अनुभव पाहता या इशाऱ्यामुळे महायुतीच्या आमदारांचं टेन्शन नक्कीच वाढू शकतं। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।